आरती स्वामी निरंजन रघुनाथा, आरती स्वामी निरंजन रघुनाथा. स्वामींच्या कृपेनं त्यांच्या संकीर्तनाचा 10-11वा भाग आज प्रयत्न करूया. सद्गुरुच्या योगे ठाई, सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. धन्य या नर देहारो, कृपा केली देवारे. धन्य या नर देहारो, कृपा केली देवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. धनदारा सुत संपत्तीचा बहु, धनदारा सुत संपत्तीचा बहु, पडला होता गोवारे. धनदारा सुत संपत्तीचा बहु, पडला होता गोवारे. देहयंत्रावरी फिरोनी, देहयंत्रावरी फिरोनी उलटा, देहयंत्रावरी फिरोनी उलटा, उडून गेला रावारे. देहयंत्रावरी फिरोनी उलटा, उडून गेला रावारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. सद्गुरुच्या योगे ठाई, पडला निज ठेवारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. धन्य या नर देहालो, कृपा केली देवारे. कृपा केली देवारे. ते हे यंत्रावरून फिरवणी उलटा, त्यामुळे तो जरा अवघडच आहे म्हणायला. उलटा फिरायचा अवघडच आहे, हवा हात अडकलेला नाही बाहेर पडतो. तेच त्यांना त्यात म्हणायचं आहे. तेव्हा हा जो गोवा पडला म्हटलेला आहे, गोवा पडला, आपण त्यात सापडलो, गोवले गेलो म्हणतात माणसं. त्यात गोवला गेलो म्हणजे मी म्हणतोच जणू काही. त्यात नव्हतो आणि मी गोवला गेलो असे म्हणतात. तर त्यावेळेस तो गोवा चालत आलेला आहे. आपल्या गोव्याशी काही त्याचा संबंध नाही. तेव्हा गोवला जाणं, सापडणं, एखाद्या गोष्टीमध्ये अडकणं, तसा तो गोवा पडला आहे. तर ते त्यांचं म्हणणं आहे की धनदार असून तो संपत्तीचा बहु, थोडा थोडका नाही, बहु पडला होता गोवारे.
ते लक्षात आलं तेव्हा पडला होता. त्याची पुढचा अभंगाचा निम्म्या पुढचा भाग आहे हा. त्यामुळे अशा अर्थाने गोला गेलो मी. आता हे समजून घ्यायला थोडं आधी हे दुसरी गोष्ट समजण्याची गरज आहे असं वाटतं. आधी अडचण काय झाली आहे आपली ते स्पष्ट करू या अभंगाच्या बाबतीतली. म्हणजे अभंगही स्पष्ट होईल, दिशाही कळेल. आणि गेल्या वेळेला आपण असं शेवटी म्हटलं होतं की आपल्याला जर एकदा काय करावं, काय झालं आहे हे कळलं आणि काय करावं हे कळलं, आपला मार्ग आपल्याला स्पष्ट होईल. तसं याच्यातलं आपल्याला जर ते लक्षात आलं तर मग आपलं काम काय आहे तेही आपल्याला कळेल. मग ज्याच्या त्याच्या मार्गाने ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यानं चालायचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे. अडचण काय आहे ते प्रथम समजून घेऊ. समजा एक शाळकरी मूल साधारण केवढं कार्टून बघायच्या वयाचं मुलं असं काहीतरी आता म्हटलं पाहिजे ना काहीतरी. तसं मला खरं म्हणजे सिरियल बघायच्या वयाचं म्हणणार होतो, पण आता तसं काय राहिलेलंच नाही असं मला वाटतं. म्हणून तर म्हणलं असतं का रात्री 11 पूर्वी काय आणि 11 नंतर काय. एकदा रतीब 24 तास झाल्यानंतर मग दुधाला फॅट लावण्यात काय अर्थच नाही. म्हणजे विचार करायला काय कारणच नाही आहे त्याचं. त्यामुळं असं म्हणू की हे कार्टून बघायच्या वयाचं मूल. तर समजा ते काय आता अलीकडे काय सीडीवर पण मिळतं, तिकडे त्यांचं तर चॅनेलच असतं जेव्हा ते चालू आहे समजा. तर ते गुलटक लावून बघत बसलेलं असतं सगळं काय चाललेलं आहे काय नाही. म्युझिक चालू असतं त्याला. क्षणभर अशी कल्पना करू की मूल तिथून सारखं जाते आणि आई मुलाला धपाटा मारते आणि आणून पुन्हा टी व्ही समोर बसवते आणि त्याला ते फिल्म बघायला लावते, कार्टून बघायला लावते. आईची पाठ वळली की मूल पुन्हा उठतं 5-10 मिनिटात कसं तरी एकदा काढून पुन्हा आई त्याला मागे त्याच्या मागे जाते आणि धपाटा मारून पुन्हा आणून त्याला परत टी व्ही बघायला बसते, ते कार्टून बघायला बसवते. चुकलं वाटलं काहीतरी ते कसं वाटतं मला. पुन्हा 5-10 मिनिटांनी ते पळतं. समजा आहे हे सगळं समजा. तर त्यामुळे समजा तर ते काय तर ते कुठं पळतं, ते अभ्यासाला पळतं. मुलं अभ्यासाला खोलीत पळते आणि पळायला गेलं लगेच अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसतं. मॅथ सायन्स काय असेल ते आपल्याला पटतं का. मी काय आपलं समजा म्हणून जे सांगितलं ते. आता ह्याच्या उलट कदाचित मी म्हटलं तर लगेच पटेल. त्याचं ते बंद कर, धपाटा मारून अभ्यासाला पाठवलं वगैरे. हे उलट बरोबर आहे काहीतरी. तर नाम, रूप, पैसा, पत्नी, मुलं बाळ, स्टेट हे त्या कर्मणुकीसारखं आहे. त्याचा गोवा पडतो, त्यात अडकायला होतं. सापडतो, अगदी सहज सापडतो. एखादा मनुष्य तसा त्यात सापडतो. मुद्दाम ठरवून सापडत नाही, सहजपणे सापडतो. आपण नाही का ते सहज ऑन करतो आणि बघत राहिलो लक्षातच राहिलं नाही असं होतं बघा. ते म्हणजे सहज सापडतो, त्याच्या इंटरेस्टचा विषय काहीतरी निघतो तिथे आणि तो बटन दाबलेला बंद करायला म्हणून सहज म्हणून दाबलेलं बटन हो, आणि ते अर्धा तास अडकतो तो मनुष्य. तर असं जे काय आहे तर तसं सहज सापडतो. तो गोवा पडला आणि हे कळत नाही. म्हणजे आपण आता त्यांच्या बाबतीत बघितलं, पण समजा असं होतं का, जसं मगाशी म्हटलं तसं समजा की नामाला बसलेले आहेत, बायको हाका मारते. हाक मारते म्हणजे काम करण्यासाठी ज्या काम सांगण्यासाठी हाका मारतात ना त्या वेगळ्या असतात, त्या वेगळ्या कळतात, त्या ऐकू आल्या नाही एक वेळ ठीक. पण काय खाणं झाले किंवा काय जेवायची वेळ झाली आहे, वाढले, अशा हाका मारलेल्या अशा संदर्भात समजा, तर तिकडे त्याचं भानच नाही. नामाचा गोवा पडला, इकडे नामात अडकले सहजपणे आणि ती हाकच ऐकू येत नाही. कारण इकडे काय भगवंताचं प्रेम, कृतज्ञता, नामाचा आनंद, उद्धाराची काळजी स्वतःच्या, असं ते सगळं काहीतरी चाललेलं आहे. नामातून उठायला तयार नाही. 2-2, 3-3 वेळा हाका मारून, बळे हाका मारून डायनिंग टेबलवर आणून बसवावं लागते.
कसे बसे 2 घास खातात की पळाले हातात माळ घेऊन, असं जर मी वर्णन केलं समजा म्हणून सुरुवात केली आहे का गोवा हा उलटा गोवा पडला. ते कुठेतरी स्टार काय म्हणतात ते सोनी झी कशाची तरी समोर त्या अजब गजब कहाण्या काय ते बघत असतात, इकडे तिकडे काय असेल ते अदालत फिदालत, तर ते असं काहीतरी ते तिकडे करत असतात, सास भाऊ वगैरे वगैरे. तिथून समोरून उचलून जे काय असतं ते असेल ते तिथून उठवून बळे आणावं लागतं व बाकीच्यांना उशीर होतोय. तेव्हा आता सगळ्यांनाच त्याचा गोवा पडलाय, त्याला काय करायचं हा वेगळा प्रश्न परत आता. म्हणजे हे 2 तरी पार्टी आहेत म्हणून एकमेकांना साऊथ करायला वगैरे, तसं इतका गोवा पडलाय की आपलीच ताटं वाढून आम्ही येतो तिथं असंच म्हणतात. त्यामुळे कोणी कोणाला काय उठवून न्यायचा प्रश्नच नाही. तर तिथं ती टी व्ही समोर ताटं वाढून ठेवतात आणि मग सगळे टी व्हीला लावून खातात असं म्हणत नाही, ते काय खातात ते कळतं का नाही त्यांचं किती काय. त्यात एक बरं होतं, स्वयंपाक कसंही झालं तरी चालतो, हे आपलं जातात सांग काय करू आता एकंदरीत सांगायला काय करावं. गोवा पडतो म्हणजे काय होतं, तो पुढं गोवा कसा पडतो कसा अडकतो ते हे उलटं केलं म्हणजे बरोबर लक्षात येतं. पण मी असं पण म्हणतो की समजा नामाला बसले, देवघरात समजा बसलेत किंवा काय आपले काय देवारा असेल तिथं बसले किंवा देवघरात बसले, पारायणाला बसले समजा, असं उठे ना पारायणातनं गोवा पडला, अडकले पारायणामध्ये इतके की मगाशी जसं ताट ओढून येईल ना तसं तो आठवडून तिथे ठेवायची वेळ आली. नाम घ्यायचं काही थांबायला तयार नाहीत, मध्ये मध्ये एखादा घास खातात नाम चालू सुरू. असे जर समजा साधक असतील तर काय मग काय कृपा केली देवारे धन्य नर देहालो, कृपा केली देवारे धन्य नर देहालो, कृपा केली देवारे. बघा काय आता काय सद्गुरूच्या योगेश वगैरे काय झालं तरच, पण अशी परिस्थिती आहे. तर धनदारा सुत संपत्तीचा भाऊ हे जे पुढे म्हटलंय, तर असे कोणी असतील ते खरे धन्य या नरदेहा आलो. त्यांना त्याचं हित कशात आहे ते कळलं, त्याची गोडी लावीत लावीत ते त्यात गुवा पडला त्यांना त्याचा शेवटी, आणि त्या नामात त्यांना स्वतःचा विसर पडला, म्हणून बुकेचा विसर पडला, म्हणून ताट न्यावं लागलं, म्हणून हाक मारावी लागली. ही एक बाजू आहे, एक टोक आहे. बाकीच्यांचं काय आहे ते त्यांनी आत्ता सांगितलं आपण, ते जे बघत चाललं होते. धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवारे, धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवारे. देहयंत्रावरी फिरोनी उलटा, देहयंत्रावरी फिरोनी उलटा, उडून गेला रावारे. देहयंत्रावरी फिरोनी उलटा, उडून गेला रावारे. धन्य नर देहालो, कृपा केली देवारे. धन्य नर देहालो, कृपा केली देवारे. पडला होता असं म्हटलं इथे. धनदारा सुत संपत्तीचा भाऊ पडला होता गोवारे, पडला आहे गोवारे. मनाशी माभंग म्हटला त्यावेळेला खरं असं वाटलं, पडला आहे गोवारे. त्यामुळंच देहयंत्र मिळून सुद्धा शरीरा ऐसे यंत्र नाही, आहे ना समर्थांचं आपण अभ्यासलेलं आहे. तर मिळून सुद्धा म्हणजे संधी मिळून सुद्धा हा धनदारा सुत संपत्तीचा गुवा पडल्यामुळे पुन्हा जन्माला यावं लागतं. तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की हे जर एकदा सावधान झालं, त्याच्या आधीच्या ह्याच्यात आहे तिथे सद्गुरू वचनाचा उदय वगैरे आपण पाहिले, तसे काही संधी आली, कळलं, तर हा जसा पक्षी पिंजऱ्यातून उडून निघून जावा, मुक्त होऊन जावा, तसं न होता
जर संधी नाही मिळाली, म्हणजे संधी मिळाली आहे पण कळलं नाही, तर ते पक्षी असतात, ते ह्याला दांडी, ती फिरती दांडी असते त्याच्यावरती ठेवलेले असतात, बरोबर, ती सोडतच नाहीत, ते गरगर गरगर त्याच्याभोवती फिरत राहतात. पण त्यांना भीती असं वाटते की, आणि त्याच्यासाठीच ते ठेवलेलं आहे, कारण ती त्यांची कुवत तेवढी आहे समजण्याची, गृहीत धरलेलं आहे की त्यांच्या योनीची कुवत तेवढीच आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते की ह्याचे जर मी पकड सोडली पायाची तर मी पडेन, मरेन, त्याची भीती वाटते, म्हणून ती पकड सोडत नाहीत आणि त्यामुळंच ते अडकतात. गोवा पडला की अडकायला कसं होतं ते असं आहे. पण जर समजा हे लक्षात आलं एकदा की कशाचा गोवा पडला आहे आणि आपल्याला कोण बाहेर काढणार आणि ही जी संधी मिळालेली आहे ती दुर्लभ आहे, हे जर एकदा कळलं तर मग तो जो देहयंत्रावर फिरत राहिलेला आहे तो पक्षी उलटा फिरेल, उडून निघून जाईल, तो नाही मानत हा गोवा. पण ती संधी कळली तर हे मुक्त व्हायचं आहे शक्यता. नसेल तर पुन्हा जन्माला येईल, पुन्हा पिंजऱ्यात आहे हजर, सोडून जात नाहीत. सवय लागते अनेकदा, पिंजऱ्याची सुद्धा सवय लागते. इतकं हे गोवा पडणं विचित्र आहे, हेच बरं असं वाटतं. तेव्हा समजा आपल्यात कोणाच्या पुनर्जन्मावर विश्वास नाही अशी कल्पना करू, नसतो अनेकांचा, किंवा पुराव्याभावी नसतो वगैरे वगैरे. तर तसं जर असेल तर क्षणभर आपण साधा विचार करावा, पुन्हा जन्म म्हणजे पुन्हा येणं, पुन्हा ती गोष्ट करावीशी वाटणं, हवीशी वाटणं. जन्म पुन्हा हवासा वाटणं म्हणजे पुनर्जन्म, पुन्हा तो हवासा वाटणं, घ्यावा लागणं, करावं लागणं, ती बद्धता. तेव्हा या भाषेमध्ये समजा आपण विचार केला तरी आपल्या लक्षात येईल. समजा एखादी वस्तू, मागे बोललो होतो एकदा, एखादी वस्तू आपल्याला आवडली, काय आजच्या भाषेत काय म्हणतात मला माहीत नाही, होती दाबेली वगैरेचा काळ गेला बहुतेक आता असं वाटतं, पावभाजी सध्या चलती आहे. समजा एका ठिकाणी गेला, आवडली, पोट भरलं, पण थोडी चटक वाटली, मन अडकलं, तर पुन्हा यावं लागतं त्या ठिकाणी, पुन्हा जावं लागतं म्हणाफार. तर काय ठिकाणी आता काय यावं लागतं म्हणजे त्या तिकडे यावं असं समजून म्हटलं तर पुन्हा जावं लागतं. जिथे कुठे गेला असेल तिथे पुन्हा जावं लागतं. ना ते संबंध आयुष्याचं होणं म्हणजे पुनर्जन्म, पुन्हा यावं असं वाटतं, ते पुन्हा यावं असं वाटतच राहतं शेवटपर्यंत. पुन्हा या, हे राहिले ते राहिले, ते आवडते ते आवडते, हे मिळालं नाही, ते करायचं राहिलं. हे ग्रस्त मला भेटले होते, तेव्हा सगळे देश हिंडलेले होते, एक कोपरा कुठला तरी राहिलेला आहे, कुठलाच रे, ते एवढा बोलतो फिरत असतो. आपण ते डोळ्यासमोर ठेवून बघितलं की काही वेळ पूर्वी शिकवायचे आपल्याकडे घरात सुद्धा असतात ते, तर त्याचं ते तेवढाच पार्टी कुठला तरी तो राहिला आहे, तेवढा एक देश बघायचा राहिला. बाकी सगळे हे ना अगदी बारकाईनं ह्याच्यावर बघून, टी व्हीवर कन्फर्म करून, सगळ्या देशांच्या व्हिजिट करून सगळी परिस्थिती पाहिली, तेवढंच राहिले. म्हटलं तर परत यायचं नसलं तर जावा, ते पण करून टाका. परत यायचं असलं तर राहू दे पुढच्या जन्मासाठी, म्हटलं तेवढं आपलं तर, कारण बघायचं तर आहेच. इतकं सगळं बघितलं तरी समाधान काय झालं नाही आहे आपलं. तर मला असं वाटतं की तो जो काही चौकोन राहिला आहे तेवढाही चौकोन बघून काही ते समाधान होईल असं मला काय वाटत नाही. इतकं सगळं बघून ज्याचं समाधान झालं त्याच्या तुकड्याने काय समाधान होणार आहे. पण तरी सुद्धा तो बघावासा वाटतोय ना, त्याचा दोनच पर्याय आहेत. एक तर पटकन बघून यावं, फक्त त्याला हे पुन्हा यायचं नसलं तर, म्हणून यायचंच असलं राहू दे, पुढचे जन्म काय बघणार मग, असं जेवढंच तुकडा ते लगेच बघून होईल, पुन्हा काय करणार आयुष्यभर. तर असं होऊ नये, तर अशी लोक आहेत. तेव्हा परत ती गोष्ट करावीशी वाटणं आणि करावी लागणं म्हणजे पुन्हा जन्म. आपल्या दृष्टीने जन्मामध्ये जे केलं तेच पुन्हा करावं असं वाटणं आणि करावं लागणं. त्यामुळं वाटलं की करावं लागतंच. बघा, चौकात जावं वाटलं की जावं लागतं, आधी वाटतं मग जातं, हे क्रम राहणारच. तर तसं ते संबंध आयुष्याचं होणं म्हणजे पुनर्जन्म. त्यामुळे ते होतं म्हणून मनुष्य अडतो. आता काय गोव्याची अडचण, ही या गोव्याची काय आहे ती समजून घ्यायची तर अगदी खरं सोपं आहे. फक्त बघण्याची दृष्टी असेल तर लक्षात येईल. बघा, आपलं समजा लहान बाळ आहे, सर्दी खोकला होतो
त्यात आता त्याची काळजी घेणं किंवा हे आपलं कर्तव्य आहे, हे मान्य, त्याची काळजी घ्यायची हे आपलं कर्तव्य आहे. आई रात्रभर त्याला मांडीवर घेऊन, लहान आहे समजा, आता मांडीवर घेऊन जागेल. समजा मोठा आहे जरा, पण अगदी मांडीवर घ्यायला पाहिजे असं नाही, पण उशाशी बसावं लागतं, उशाशी जागते. इतर बघू आपण की आपल्या पत्नीच्या म्हणा किंवा नवऱ्याच्या म्हणा, आपल्या नातेवाईकांच्या त्या कार्याने, गोव्याने, म्हणजे ज्याला मी अडकणे म्हणतो, ते त्यासाठी मनुष्य रात्र धक्के खात उभा राहून प्रवास करून जातो, काय ती फंक्शन करतो, त्यासाठी तो जागतो, त्रास सहन करतो. आता मगाशी सांगितलं त्याच्या उशाशी जागून आपण जे केलं त्याचे अनुभव जगभर आपण पाहिले, फार वेगळे असं नाही, थोडेफार असे तसे. तर तो पुन्हा उलट बोलणार, तोच ऐकणार नाही, तोच आपल्याला बाहेर काढणार, आपण घराबाहेर जाणार, हे सगळे अनुभव आपल्याला प्रपंचाचे आहेत. मुलगी असेल, ऐकेल ना ऐकेल, मनाविरुद्ध करेल, अमुक करेल तमुक करेल, सगळं आपल्याला माहिती. दुःख होतं. ज्या नातेवाईकांसाठी ते रात्रभर जागून प्रवास करून सगळं आपण गेलो, तेच आपलं उणं दुणं काढून पुन्हा सगळं त्यांचं करून सुद्धा पुन्हा ते समाधानी नाही, पुन्हा त्यांचं काहीतरी हे राहिलं ते असतंच. तेव्हा हे सगळे उणीधुणी शोधतात, काढतात, त्रास होतो. म्हणजे मला दुःखात किंवा बंधनात ही मंडळी टाकतात हे मला कळतं, मान अपमानाचे चटके बसतात, तरी मी जागतो आणि सोसतो. गोवा काय एकदा व्यवस्थित समजा सरळ. आणि तेच समजा आपण ठरवलं की हरिजागर करूया, रात्रीच्या जपाचं पाळी घ्यायची आहे, पहारा करायचा आहे, काही ठिकाणी पहारा असतो, रात्रीचा पहारा आहे. तशा वेळेला तोच मनुष्य म्हणतो किंवा त्याच बाई म्हणतात की रात्रीचं जागरण सोसत नाही, मला पित्त होतं, जपाला एका जागी बसवत नाही. ज्यांना हे समजतं आणि त्याचं पुढे हे होतं त्याच्यासाठी ते करतो, हाच गोवा. आणि पुढे जे हरीच्या मावा ते जे म्हणले, ते मावा म्हणजे माया, हरीच्या मावा ज्या आहेत त्या ह्याच आहेत की हे कळून सुद्धा ते मी करतो, पण इकडे जपाला एका जागी बसवत नाही म्हणतो, त्यात लक्ष लागत नाही म्हणतो. जपाला तासाच्या जागी समजा 2 तास झाले, उशीर झाला किंवा होणार आहे, बसायचं आहे, तर वेळ नाही म्हणतो मनुष्य. काल वेळेपरी वेळ, दुसऱ्या बाजूने काय पाठीला रग लागतं. धनदारा सुत संपत्तीचा भाऊ पडाला होता गोवा. प्रत्येकाचा गोवा कसा आहे बघा. पॅकेज चांगलं मिळालं आणि वेळ समजा अगदी 9 ते 6 किंवा 10 ते 6, तर मग जर 7 झाले तर चालतात. 1 तास उशीर झाले जपाल चालते, 8 झाले चालतात, 9 झाले चालतात, 10 वाजले रात्री तरी चालतात. त्यावेळेला माणूस सुद्धा थांबतो, घरातले थांबतात, सगळं चालतं, वाट पाहतात. जपाला गेलेले 1 तासभर यायला उशीर झाला तर जपालाच होता का, मग इतका वेळ कसा लागला, पुढे कोण गेले होते का, मग जपात आणखीन 1 तास एवढा कशाला करायला पाहिजे होता. 1 तास झाला की तोच तिकडे गोवा आहे. कारण करकर आहे नोटांची, पूर्वीच्या काळातली छनछन आहे, तो गोवा आहे त्यातला. तर नोटांची, डॉलरची, युरोची, सगळ्याची करकर असल्यामुळं तो गोवा कळून येत नाही आणि चालतो. इकडं जपाला रग लागते, तिकडे स्पॉन्डिलिसिस झाला चालतो. काय आहे माणसाचा विचार करून आहे की होत आहे की नाही बघा. होत नसलं तर सांगा. बॅक पेन चालतं, मणक्यात गॅप पडली चालते. कारण काय तिथे आता 12 तास काम केलं माणसं, मणक्यात गॅप पडली तर स्पॉन्डिलिसिस होईल तर काय होईल. स्पॉन्डिलिसिस होणार, बॅक पेन होणार, होणारच ते, मणक्यात गॅप पडणार.
पडावे असं मी म्हणलेले आहे कुठेही नाही. तर तुम्ही म्हणाले तुम्ही कशाला असं वाईट काहीतरी बोलता. वाईट नाही, अगदी 14 तास काम करून सुद्धा पडू नको, काही होऊ दे नको, पण झालेलं चालतं की नाही हे मला सांगा. आणि जपाला काय झालेलं चालत नाही आपल्याला, तर हे चालतं. म्हणून स्वामी म्हणले की धनाचा गोवा पडला की मी अडकतो. हा गोवा आहे, अडकतो. ते बरोबर आहे की नाही एवढा प्रश्न आहे. पडला की नाही आपल्याला ते आपला आपण ठरावं. नसेल पडला उडून गेला राहावा, चला काय हरकत नाही, मुक्त होऊन जाऊ. पण हे आता इथे जे जे म्हटलं, धन म्हटलं, दारा सुत संपत्तीचं सगळं सांगितलं. संपत्तीमध्ये मला सांगा, आपण कित्येक ठिकाणी कित्येक वर्ष पाहिलेलं असेल. हे इस्टेटीचे दावे चाललेले असतात, तारखावर तारखा. 10-10 वर्ष मनुष्य इस्टेटीच्या दाव्यांना खेटे घालतो, थांबतो. पण एखादा सप्ताह काय अगदी लीलामृत आहे, काय गुरूंचं हे आहे, चरित्र आहे, काय असेल ते, एखादा सप्ताह आहे आणि त्याला काही नियम आहे, तुपास आहे, अमकाय तमकाय म्हटलं तर माणसाच्या मनात तिथं 6 दिवस हे करायचं फार होतं नाही. 3 दिवसात नाही का चालणार. तिथं 10 वर्ष खटकायला काही होत नाही. वर पैसे स्वतःचे जातात, आपल्या हातात पडेल का नाही याची काही खात्री नाही. तर तिथं 10 वर्ष चालतात. आपल्याला इथं 7 दिवसाच्या जागी 3 दिवसात होईल का, किंवा काही पर्याय नाही का. मग ह्यावरनं आपल्याला कळलं असेल की सुरुवातीला आपल्याला जे म्हटलं की काय अडचण झाली आपली ते कळावं. जे पिंजऱ्यात मला टाकणार आणि जे अडकवणार ते हवंसं वाटतं आहे, गोड वाटतं आहे, त्याच्यात सापडायला झालेला आहे. आणि जे पिंजऱ्यातून मला बाहेर काढणार आणि मुक्त करणार किंवा जे खरा आनंद देणार ते मला नकोस वाटतंय, टाळावंसं वाटतंय, कडू लागतंय, जमत नाही आहे, अडचणी आहेत, त्याची सक्ती करावी लागते आहे. आणि हे सगळं मला कळत नाही. ही हरीची माया. माया म्हणून जी काय घातली ती ही आहे. नाही तर एवढं ज्याला स्पष्ट कळतं तो तिकडचं तिकडे काय ते दूध काय पाणी काय म्हणतात ते त्यातलं, तर ते तसलं करेल का नाही. तो संस्कार दूध पाणी करेल ना. इतकं सोपं आहे ना ते खरं म्हणजे. पण ते तसं होत नाही, कारण माया आहे त्याच्यामध्ये परत टाकलेली, त्यामुळं ते आवरण आहे, त्यामुळे लक्षात येत नाही. म्हणून त्याला हरीच्या मावा लक्षात आल्या एकदा आपल्या, तर आपण काय कशाची कास धरावी, कशाला वेळ द्यावा आणि कशाचा किती वेळ कशाला द्यावा हे कळेल ना. तेव्हा म्हणून स्वामी तसं म्हणाले. आणि ती ओळखा असं ते म्हणाले. खूप गोवा पडला होता. त्यांनी स्वतःचं सुद्धा सांगितले, पोटासाठीच स्वामी येत होते ना इतकी वर्ष. 28 वयाच्या 28व्या वर्षीपर्यंत 28व्या वर्षापर्यंत पोटापाठी पुण्याला यायचे, मराठवाड्यातनं कष्ट करायचे पेढीवर आणि गोळा करून. जसं आपल्याकडे सीझनल धंदे असतात, 6 महिने धंदा करायचा, 12 महिने खायचं, त्याच्यावर राहायचं. तसं ते घेऊन जायचं 6 महिने तिकडे, सगळ्यांनी त्याच्यात आनंद करायचा, पुन्हा संपलं की परत यायचं. धनदार असो तो संपत्तीचा हो, असं आहे. त्या अर्थाने म्हणले पडला होता गोवा रे. त्यांनी अनुभवून सांगितले. प्रापंचिक आहेत म्हणून आपल्याला आणखीन जवळून सांगू शकतात ते. त्यांना याचा अनुभव नाही असं नाही, व्यवस्थित अनुभव आहे आणि तो घेऊनच ते हे सगळं लिहिलेलं आहे. धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवा रे. धनदारा सुत संपत्तीचा बहु पडला होता गोवा रे. देहयंत्रावरी फिरून उलटा, देहयंत्रावरी फिरून उलटा, उडून गेला रावा रे. देहयंत्रावरी फिरून उलटा, उडून गेला रावा रे. धन्य या नर देहालो कृपा केली देवा रे. धन्य या नर देहालो कृपा केली देवा रे. कृपा केली देवा रे. या सरीच्या मावा कळल्या आणि निरंजन रघुनाथ प्रसादे झाला पूर्ण विसावा. आज आपल्या चित्ताला पूर्ण विसावा आहे असं सांगावं कोणी, म्हणजे कळेल पूर्ण विसावा म्हणजे काय. आपल्याला वाटतात शब्द आणि गुळगुळीत वाटतात, पण सांगावं की या क्षणी चित्ताला पूर्ण विसावा आहे. कसलीही कशाची काहीही ओढ काळजी चिंता करायचं अमुक तुम काही शांत.
ह्या क्षणापुरता असेल, पुढे आहे 1-2 तासांनी ते तसंच राहील का? झाला पूर्ण विसावा. म्हटलेले विसावा होतो, पण तो सत्संगाचा असतो, परिणाम असतो, कृपा असते, त्या सगळ्यामुळे विसावा झालेला असतो. तो तसाच्या तसा टिकवायचा असेल तर हेच फक्त, दुसरं काही नाही. निरंजनी रघुनाथ प्रसादे, निरंजनी रघुनाथ प्रसादे, झाला पूर्ण विसावा रे. निरंजनी रघुनाथ प्रसादे, झाला पूर्ण विसावा रे. धन्य या नर देहारो, कृपा केली देवा रे. धन्य या नर देहारो, कृपा केली देवा रे. कृपा केली देवा रे. कृपा केली देवा रे. आता याला आपल्याला मार्ग काय आपल्याला माहिती आहे. हा पूर खरोखर शब्द सोडवत नाही, फक्त वेळ आणि उडकायचे, पुढे जायचे. अजूनही यांनी स्वामींनी खूप सांगून ठेवलेलं आहे, दान सारांश तरी पोचावा म्हणून. पूर्ण विसावा एवढा शब्द तेवढा लक्षात ठेवा. आता विनंती करतो, सांगत नाही पण विनंती करतो. चित्ताला विसावा असणं म्हणजे काय? आपण म्हणतो एखाद्या घरी गेलो, मला विसावा झाला. माणसं विसाव्याच्या जागा शोधतात. आपण उन्हात जर तळपत उन्हात चाललेले असलो तळपत्यात, तर आपण विसाव्याची जागा शोधत असतो. आपण दिंडीला गेला असाल, कुठे असं यात्रेला चालला असाल, किंवा प्रापंचिक कामासाठी अगदी इथून चालत गेला असाल, रिक्षा मिळाली नाही, वाहन मिळालं नाही, तर उन्हात अनाचा मनुष्य फिरत असतो. तर विसावा शोधतो मनुष्य. कुठे याला वडचणीला कुठे उभा राहिलो म्हणजे हे ऊन जरा कमी लागेल, अशी विसाव्याची माणसाची अवस्था आहे. तर तो खरा विसावा त्याला कुठे होत असेल तर अशा ठिकाणी होतो की चित्ताला जेव्हा विसावा होईल तेव्हा होईल. शरीराचा विसावा थोडी सावली धरली तर थोडा वेळ होईल, पण पुन्हा उठावाच लागेल. चित्ताला विसावा असेल तर हा विसावा हसून तर नसो. प्रपंचाचं ऊन आहे, कधी पाऊस आहे, कधी थंडी आहे, चालणारच. पण चित्ताला विसावा आहे तेव्हा निरंजनी रघुनाथ प्रसादे, झाला पूर्ण विसावा. ते नामरूपात्मक मिथ्या अवघ्या त्या ओळखल्या मी. हे सगळं एक घोटाळा आहे आणि ह्याच्यात हे गोवा आहे, हे अडकणं आहे, तर ते मला अडकायचं नाही. काम सगळ्यांनी केलेलं आहे, कर्तव्य त्यांनी सुद्धा केली, त्याच्यानंतर सुद्धा प्रपंच केला नाही असं नाही. स्वतःचं उदाहरण त्यांचं पाहिलं तरी त्यांनी तेवढं केलं सगळं, पण हे सावध राहून केलं. काय ते ओळखून केलं. अडचण काय आहे पहिल्यांदा आपल्याला सांगितली, तशी अडचण लक्षात आली, म्हणून मार्ग सापडला. म्हणून आपल्याला ते मूळ पदामध्ये जे म्हटलेलं आहे, रे लवकरी उठा, रे लवकरी, सत्वर रे शुद्धीवरी, सत्वर रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. सत्वर रे शुद्धीवरी, सत्वर रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. आले आहे विघ्न भारी, आले आहे विघ्न भारी. काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी. नित्य करीता हे चोरी, नित्य करीता हे चोरी. आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. सत्वर रे शुद्धी
सत्वर यारे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्नभारी सरला 84 सतम सरला 84 सतम नरतनुवाली अनुक्रम नरतनुवाली अनुक्रम हिचा मानुनी संभ्रम हिचा मानुनी संभ्रम ज्ञानदृष्टी उघडा रे 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 सद्गुरु वचनाचा उदय सद्गुरु वचनाचा उदय प्रकाश झाला भानुदय प्रकाश झाला भानुदय जागे भारे मनोमय जागे भारे मनोमय स्वरूप पहा आपुले 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 उठा उठा रे उठा रे लवकरी सत्वर यारे शुद्धीवरी सत्वर यारे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे स्वरूप पहा फुले आता नरदेह मिळाल्याची जी धन्यता आहे ती केव्हा येईल की ज्याची खरी जाणीव आपल्याला झाली असेल तर असं आपण अगदी सुरुवातीला म्हटलंय त्यातले माया भ्रम या गोष्टी कळल्या असतील तर त्यातली खरी अडचण नक्की काय झालेली आहे गोवा काय आहे कुठं अडकवले आपल्याला हे कळलं असेल तर मात्र मग कामाला लागलं पाहिजे हे जर आपल्याला कळलेलं आहे तर कामाला लागावं आता एकदा कामाला लागलो पुन्हा भ्रम नको भ्रम ही वस्तू अशी आहे की एकदा ती नष्ट केली म्हणून नष्ट झाली असं समजण्यात काही अर्थ नाही ती उद्या साधनेत सुद्धा भ्रम निर्माण करेल आपण खूप करतो म्हणजे आपण म्हणत नाही का साधना खूप करतो महाराजांचं खूप करतो म्हणजे मला सुद्धा बरेच वेळेला ही शंका येणारी वस्तू आहे आणि महाराजांचं खूप करतो महाराजांचं आपण काय करतो कोण महाराजांना काय करायचं त्याला काय करत महाराजांचं आम्ही काय करणार नक्की मला काय कळत ते म्हणते काय आमचं घर म्हणजे महाराजांचं घर आहे किती सहज जाता जाता असतं नाही घर महाराजांचंच आहे सर्व त्यांच्या इच्छेनंच चाललेलं आहे महाराजांच्या इच्छेनंच सगळ्या गोष्टी महाराजांच्या इच्छेनं सगळ्या गोष्टी होतात ही म्हणणं किती म्हणजे हे आनंदसागर ब्रह्मानंद वगैरे असे त्यांचं आहे ते खरं म्हणजे उगाच काय म्हणतात बोल एवढे पण आहेत तर असं काही खरंच म्हणून आहे काय म्हणतो मी तुम्हाला ठीक आहे माझं म्हणणं मान्य नसेल तर मागे येतो पण असेल ना बरं असू दे असंच आहेच ना काय हरकत नाही महाराजांचंच घर आहे समजा मुलगा आजारी पडला काय अपघात झाला कोणाला काय झालं समजा तर काळजी नाही वाटली पाहिजे घर महाराजांचं आहे ना मुलगा महाराजांचा आहे मग ते आहे ते म्हणू शकतात ते का आणि हे आपण का म्हणू शकत नाही किंवा म्हणू केव्हा शकू ते कळावं म्हणून ठीक आहे की औषध पाणी करू काय काम आहे ते करू पण काळजी वाटायचं कारण नाही काळजी मग महत्त्व दर्शवते आपण तो म्हणतो महाराजांचं आहे माय कोणाचं की असा प्रश्न तो बरोबर येतो म्हणून चुकून चोरी मारी झाली घरामध्ये काय तरी तर आपली झोप उडू नये आपल्याला घरात झोपायची भीती वाटू नये झाली चुकून समजा काय असं काय तर खरंच सरळ जर आपलं जर घर महाराजांचं आहे अशी जर आपली अगदी व्यवस्थित धारणा आहे पक्का आहे
तर आपल्या घरात आपण दुसऱ्यांचं काहीतरी बाळगलं होतं, काहीतरी चुकीचं बाळगलं होतं, ते महाराजांना पसंत नाही पडलं, म्हणून महाराजांची माणसं येऊन ती घेऊन गेली. ते बरं आपलं बोलताय असं नाही, पण आहे की नाही असं का, जर ते त्यांचं घर आहे, सगळं जर त्यांचं आहे, तर मग आपण चुकीचं काहीतरी ठेवलं. महाराज म्हणले अरे नको ह्याच्याकडे, म्हणून त्यांनी त्यांची माणसं पाठवली आणि ती घेऊन गेली. ही एक बाजू आहे की बोलण्यात नाही, प्रत्यक्षात आहे असं जर असेल तर खरं, बोलण्यात असलं तर भ्रम आहे. आता खरंच असेल तर काही प्रश्न नाही, असावंच, म्हणजे असण्यासाठीच प्रयत्न चाललेत. दुसरी बाजू आहे ती साधनेच्या अनुभवाच्या बद्दल आहे, साधनेबद्दल आहे. साधनेच्या अनुभवाची काळजी किंवा ती त्यासाठी एक वाट पाहावी लागते, अनुभवाला वाट पाहावी लागते, साधना वाढायला सुद्धा वाट पाहावी लागते. तर ती पाहण्याचा निर्धार, धीर, सबुरी ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला असतात. पण तिथे गडबड होते. हे साधनेचं तर आपण काही करायला लागणार आहोत ना आता, म्हणून त्याच्या संदर्भात हे सुरुवातीचं म्हणून सांग. तर आपल्या याही बाबतीत खरी परिस्थिती काय आहे ती आपल्याला कल्पना असावी. अडचण होते काय की थेंबर साधनाला तांब्यावर मानतो. खरोखर विचार करून पाहावं आणि चूक तर चूक सोडून द्या. थेंबर साधनाला आपण तांब्यावर मानतो आणि घागरभर अनुभवाची अपेक्षा करतो, असं मला म्हणायचं. आपल्याला काय म्हणायचं, वा शंभर साधन करायचं आणि त्याला तांब्याभर मानायचं आणि अनुभवाची अपेक्षा घागरभर करायची, मात्र घागरभर अनुभवाची प्रचिती आली पाहिजे. तर असे की भ्रम असतात ते नसावेत. याही अर्थाने आपली खरीच परिस्थिती स्वरूप आपल्या लक्षात असावं, वस्तुस्थिती यावी. त्यासाठी आपल्याला जी संधी मिळालेली आहे ती आपण योग्य पद्धतीनं वापरतो का नाही त्याची पारख व्हावी लागते, असं स्वामींचं म्हणणं आहे. ती कसोटीवर घासून घ्यावी लागते. मी जी माझी संधी मिळालेली मला आहे, साधनेसाठी मिळालेली हे आता मला कळलं, प्रपंच करायचं माझं कर्तव्य आहे म्हणून मी तो करतो, बाकीची काळजी करत नाही. आणि हे मी सगळं बरोबर करतो आहे की नाही हे त्यांचं म्हणणं आहे. तपासून बघावं, स्वतः तपासून बघावं, दुसऱ्यांकडून तपासून घ्यावं, स्वतःची स्वतःला कसोटी लावून पाहावी, असं स्वामींचं म्हणणं एका पदात आहे. त्याची सुरुवात करून ठेवायची आहे. पण ते बरोबर कसं आहे हे मला काय पटलं ते आपल्यासमोर दोन घटना ठेवतो, साध्या सोप्या, अगदी सोपी आपल्या अनुभवाची ठेवतो. समजा आपल्याकडे काय आता गोंधळाला जायचे समजा, किंवा काय गडावर जायचं समजा, काय कुठे आपल्या जिथे आपले काय श्रद्धा असेल, प्रेम असेल, गुरुप्रेम आहे, निष्ठेच्या आपल्या बोलणं आहे, गप्पा आहे असं म्हणून, फार तर निष्ठेच्या गप्पा आहेत, मोठ्या आहेत, दर्शनाला जावं असं वाटतंय, इथपर्यंत सगळं हे साधनेच्या दृष्टीने सगळं चांग. वाहनं ठरवतात माणसं, ट्रॅक्स ठरवले समजा. आता घरात 2-3 माणसं आहेत, काय 2 माणसं 3 माणसं काय असेल ते. तर आता आपलं गुरुप्रेम आहे, निष्ठा तर आहेच आहे, त्याच्यात एवढ्या गप्पा आपण मारल्याच आहेत आधीपासून, नेहमी सांगतो. तर मग तो सरळ बसावं आणि निघावं. उरलेल्या 5-6 सीटा कशासाठी शोधतो, बरोबर तपासून बघा म्हणले, तसं तपासून बघा. आता गाडी तुम्ही म्हणाल व्यवहार आहे की नाही, पेट्रोल वाया जातं, बरोबर मान्य, तर रिकामी नेऊ नका, व्यवहार बघा, हे सगळं खरं. पण जर मला मला महाराजांना भेटायचं बस, बाकी मला काय माहिती नाही, मला स्वामींना भेटायचं आहे, काय कुठे आणखीन काय असेल जिथे आपलं ठिकाण असेल तिथे मला जायचं. मी 2 माणसं निघालो, गेलो, दर्शन घेतलं, काय उपासना साधना करायची होती ती केली, आलो. ती बाकीची रिकामी गेली की नाही, मग ती आणखीन 2 मिळत आहेत का, मग ते 100 रुपये मिळतील का, काय होईल ते काय करायचं. मग असं जर असेल तर आपल्या गुरुप्रेमाला आपण बंदार उपाय समजू नये. 2 सीटासाठी आपण उरले 6 शोधल्या ना, मग 4 आणि गुरुप्रेम आहे म्हणा, पटतं का? स्वामींचं म्हणणं आहे, मी सांगतो हे शब्द सारे सांगतो, पण त्यांचे याच्यापेक्षा चांगले खणखणीत आहे. तेव्हा गुरुप्रेम 4 आणि समजावं, 12 आणि समजण्यात, 16 आणि समजण्यात काय अर्थ नाही. मनाची समजूत यावं, ती तपासून पक्की करावी असं त्यांचं म्हणणं आहे. एक. दुसरं साधनाबद्दल अभिमान भ्रम नको, मागाशी म्हटलं तसं तपासावं, अपेक्षा नको. गुरुदेवांचं आपल्याला माहिती आहे, मुद्दम गुरुदेवांच्या शब्दात मुद्दम ते आपल्याला त्यांच्या शब्दामध्ये सांगतो की साधकांची तक्रार त्यांच्या कानावर आली, आपल्याला माहितीच की माझ्या परिस्थितीत काय वाढ होत नाही, काय वाढ होत नाही. इतरांच्याकडे बोल, त्यांच्या कानावर गेलं किंवा आपल्याकडे येतात, एवढं सगळं करतात तरी त्यांना परिस्थितीमध्ये वाढ नाही, साधनेत प्रगती होत नाही.
त्यांना माहिती होतं सगळं, तरी चौकशी केली की बाबा काय परिस्थिती आहे. तर साधनेची अवस्था उलट आहे, खाली खाली जाते, दुर्लक्ष होते. उलट आपल्या प्रपंचाच्या व्यापामध्ये आपल्या साधनेकडे दुर्लक्ष होते. ही वस्तुस्थिती होती त्यांची. खरं अपेक्षा काय आहे की माझे हे वाढावं, माझा अनुभव वाढावा, माझी परिस्थिती वाढावी, अमुक वाढावं. गुरुदेव असं म्हणाले की तुमच्या प्रचितीमध्ये वाढ व्हावी आणि देवाने तुम्हाला जास्तीत जास्त दर्शन द्यावं, जास्तीत जास्त वेळा दर्शन द्यावं, यासाठी तुम्ही काय केलं आहे. गुरुदेवांचं स्पष्ट आहे, तुम्ही काय केलं आहे. आणि खरोखर मनाचे विचार काढत मला वाटलं की अरे आपण काय केलं आहे नक्की ह्याच्यासाठी. तुम्हाला गुरुदेवाने असं विचारलं, तुम्हाला त्यामुळं जेवण खाण सुचत नाहीचं झालं आहे का. किती स्पष्ट विचारलं असेल. तुमची झोप उडाली आहे का. बेसिक आहे. तुमची झोप गेली आहे का, उडाली आहे का. देवानं दर्शन दिलं नाही म्हणून तुमच्या मनाला अतिशय हळहळ होऊन तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलं आहे का. देवासाठी कधी तुम्ही रडला आहात का. असं जर काहीच नाही, तुम्हा देवाने तुम्हाला दर्शन का द्यावं. तपासून घ्यावं, आपली साधना घासून घ्यावी, तपासून घ्यावी. म्हणून स्वामींनी म्हटलंय तपासून घ्या पुल नाण. आपलं काय नाणं आहे तपासून घ्यावं, असं स्वामींचा अभंग आहे. तपासून घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे, गारे घ्या पुले नाणे, ऐकारे घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे, सख्यानो घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे. संशय दूर करावा अंतरी, संशय दूर करावा अंतरी, सांडूनी अभिमान. संशय दूर करावा अंतरी, सांडूनी अभिमान. तपासून घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे. संशय दूर करावा अंतरी, संशय दूर करावा अंतरी, सांडूनी अभिमान. संशय दूर करावा अंतरी, सांडूनी अभिमान. सख्यानो घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे, तपासून घ्या पुले नाणे. तपासून घ्या म्हणतात. कशावर तपासा, कसोट्या कोणत्या, कसं घासून घ्या, सगळं सांगितलेलं आहेच. फक्त एक लक्षात ठेवा की मोलाचं आहे, फार कष्ट करून मिळालेले आहे. म्हणजे खरं सांगायचं तर कष्ट आम्ही केलेच नाहीत, काय केले तेही कळत नाही, पण मिळालेले एवढं खरं. 84 खर्चुनिया मोले घेतले सोने, 84 खर्चुनिया मोले घेतले सोने, तसेच न ठेवावे आपणा कळते म्हणवून.
तसेच न ठेवावे आपण कळते म्हणवून. चौकोनी कसवटी सपुरते, चौकोनी कसवटी सपुरते पहाजे घासून. चौकोनी कसवटी सपुरते पहाजे घासून. सख्यानो घ्या फुल नाण तपासून, घ्या फुल नाण तपासून, घ्या फुल नाण. असं म्हणले की 84 खर्चून या मुले घेतले सोने. तसंच न ठेवा आपली कल्पना असेल म्हणून म्हटलं ह्या अशा कल्पना आहेत, भ्रम आहेत, आधीच ते बरोबर कसे आहेत ते आधीच कळतं. तर ते तसंच ठेवू नका. आपल्याला कळते असं मानून ठेवू नका. कसोटीला द्या, घासू देत आणि बघू देत खरोखरच बिघडी आहे का, खरं आहे का, काय आहे, कितपत आहे. तेव्हा हे साधनेचं नरदेहाचं नाणं आहे. ते साधनेचं नाणं घासून घ्यावं आणि आपलं सार्थक करून घ्यावं असं पद आहे. ते आता पुढच्या वेळेला ह्या कसोट्या कोणत्या, कस कोणते, लावण्याचं कर्म कसं करावं, कुणाकडून करावं, त्याचा आपल्याला प्रगतीला उपयोग कसा करून घ्यावा, ह्या स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ पुढच्या वेळेला आपण बघूया. तोपर्यंत आता प्रार्थना. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. ब्रह्मदायक जग सर्व ही मानून, ब्रह्मदायक जग सर्व ही मानून माया आस धरे, माया आस धरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. कामादिक रिपु दंडुनी अंतरी, कामादिक रिपु दंडुनी अंतरी सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनी आदरे, ध्याई मनी आदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षयी देल तू